शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत सरकारचा मोठा निर्णय। आता ज्या शेतकऱ्यांकडे ही दोन कागदपत्र आहेत त्यांची 2 लाख रुपयाची कर्जमाफी होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% फिक्स होणार, पण ज्या शेतकऱ्यांकडे ही दोन कागदपत्र असतील त्यांचीच फक्त कर्जमाफी होणार आहे। ही माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली। शेतकऱ्यांसाठी काल रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला, ज्याची अधिकृत घोषणा झालेली आहे। आता शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, पण त्यासाठी 2 कागदपत्र लागणार आहे। पहा, सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 कागदपत्रांची महत्त्वाची अट आता ठेवलेली आहे। पहा, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला, तारीख देखील जाहीर केली, पण 2 कागदपत्रांची अट त्याच्यासाठी ठेवलेली आहे। पहा, 2 लाखांची कर्जमाफी आता करण्यात येणार अशी घोषणा झालेली आहे, पण ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची होणार नाही। ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्र असणार फक्त त्यांच्याच खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे आता जमा होणार आहे। त्यातल्या त्यात सरकारने सांगितल्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 20 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार। 16 जिल्ह्यांना आता वाट पाहावी लागणार आहे। उरलेल्या जिल्ह्यांना आता वाट पाहावी लागणार, पण 20 जिल्ह्यामध्ये ज्याची यादी ही सरकारने दिलेली आहे त्या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही 2 कागदपत्र काढून ठेवा, कारण की आता 2 लाखाची कर्जमाफी आता होणार आहे। मग सरकारने सांगितल्यानुसार कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार, कोणते नियम लावलेले आहेत, कोणते शेतकरी पात्र ठरणार, कोणते 2 कागदपत्र लागणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला आता देणार आहे। कारण की काल रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत GR देखील तयार झालेला आहे। आता GR मध्ये काय अटी टाकण्यात येणार आहे, कोणते 5 नियम लावण्यात येणार, कोणते 2 कागदपत्र लागणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतोय। बरं, जर तुम्हाला 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीची गरज असेल, जर तुमचं 2 लाख रुपये कर्ज माफ व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की शेतकऱ्यांसाठी अखेर निर्णय घेतला गेला। 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, शेतकरी कर्जमाफी आज होईल उद्या होईल असं वाट पाहत होता। अखेर निवडणुकीमध्ये अक्षरशः सरकारनं आश्वासन दिलं होतं, पण त्याची काय आश्वासनाची कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही। त्यामुळे बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये प्रखर आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला यश आलं। स्वतः मुख्यमंत्र्यांनी तारीख जाहीर केली। तारीख जाहीर केल्यानंतर शेतकरी थोडेसे नाखुश होते, नाराज होते, पण काल रात्री झालेल्या ज्या बैठकीमध्ये त्यांनी स्वतः सगळे निकष सांगितले, कागदपत्रांची अट सांगितली आणि 20 जिल्ह्यांची, पहिल्या टप्प्यातील 20 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली। हे 20 जिल्हे असे आहे की या जिल्ह्यामध्ये 100% कर्जमाफी होणार, फक्त 2 कागदपत्र लागणार आहे। पहा, 2025 मधली शेतकऱ्यांसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही आनंदाची बातमी दिली, कारण की शेतकऱ्याला सरसकट 2 लाख रुपयाचं कर्जमाफी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे अशी बातमी समोर आली। पण 2 कागदपत्र काढा। आता हे 2 कागदपत्र असे आहे की जे शेतकऱ्याला काढणं थोडंसं अवघड आहे। जे शेतकरी लवकरात लवकर ही कागदपत्र काढतील त्यांनाच पैसे मिळणार। 20 जिल्ह्यांची पहिली यादी आलेली आहे। पहिल्या टप्प्यात 20 जिल्हे घेतले जाणार। 12 बँका निवडल्या आहेत। 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्हे निवडले, त्यातील फक्त 12 बँकेतलेच कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे तुमचं खातं या 12 बँकेत असेल, तुम्ही 12 बँकेचं कर्ज काढलं असेल, तुम्ही या 20 जिल्ह्यात राहत असाल तर लक्षपूर्वक व्हिडिओ आता पाहायचा आहे। पहा, सरकारने सगळ्यात महत्त्वाची माहिती आता दिलेली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना वाट अजिबात पाहावं लागणार नाही। पहा, तुमच्या जिल्ह्याचं जर नाव या 20 जिल्ह्याच्या यादीत आलं, जर तुमच्याकडे 2 कागदपत्र असतील, जर तुम्ही या 12 पैकी एका बँकेत खातं जर उघडलं असेल, कर्ज काढलं असेल, तर तुमची कर्जमाफी 100% आता होणार आहे। पहा, मग कोणते जिल्हे सरकारने निवडलेले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी होणार आहे, कोणते 2 कागदपत्र सरकारने मागवलेले आहे, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। पहा, अतिशय थोडा वेळ त्या ठिकाणी राहिलेला आहे, ज्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण की हे 2 कागदपत्र तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे। पहा, सरकारनं काही निकष ठरवले, समिती स्थापन झालेली आहे। ही समिती आता रात्रंदिवस काम केलेलं आहे। या समितीमध्ये आता काम सुरू झाले। या समितीने 3 प्रकारचे मुद्दे त्या ठिकाणी अधोरेखित केले, जे म्हणजे महत्त्वाच्या अटी ठरवले आहेत, निकष ठरवले आहेत, काही पात्रता देखील सरकारच्या लावण्यात आलेल्या आहे। आता जे शेतकरी या अटी निकषात पात्रतेत बसतील, ज्यांच्याकडे हे 2 कागदपत्र असतील, जे या 20 जिल्ह्यात राहतील, त्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार। मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं 2 कागदपत्र आणा, 2 लाखांचं कर्ज माफ 100% होणार। 20 जिल्ह्यातला पहिला टप्पा आता सादर झालेला आहे। पहिल्या टप्प्यामधल्या 20 जिल्ह्यामध्ये तुम्हाला 100% कर्जमाफी होणार आहे असं सरकारनं आता सांगितलेलं आहे।
पहा, मुख्यमंत्री बैठकीमध्ये म्हणाले होते की भरघोस मतदान आम्हाला झालेलं आहे, शेतकऱ्यांनी मतदान केल्यामुळेच आमचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं, म्हणूनच आम्ही निवडून आलो, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना विसरणार नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% करणार आहे आणि त्यामुळेच केंद्र सरकारकडे त्यांनी 1,00,000 कोटीचा साधारणपणे निधी मागवला आहे, जो शेतकऱ्यांच्या करता त्याच्यामधला जवळपास 32,000 कोटीचा जो निधी असणार आहे तो फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी असणार आहे। आता 20 जिल्ह्यांची यादी त्यासाठी आलेली आहे। आता ज्या ज्या शेतकऱ्यांचा नंबर या 20 जिल्ह्यात लागणार त्यांची कर्जमाफी होणार। 2 कागदपत्र जे शेतकरी लवकरात लवकर जमा करतील त्यांची 100% ही कर्जमाफी होणार आहे। आता आंदोलन झालं, आंदोलनानंतर निर्णय घेतला आणि या निर्णयामध्ये एक महत्त्वाची अट टाकलेली आहे। ती अट म्हणजे काय की सरसकट कर्जमाफी होणार नाही। जे शेतकरी गरजू आहे, जे शेतकरी गरजू आहे, जे गोरगरीब आहेत, ज्यांनी खरंच शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे त्यांचीच कर्जमाफी होणार। सरकारने बघितलंय की बरेचसे शेतकरी असे आहे की ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, ज्यांच्याकडे 20-20, 30-30 एकर शेती आहे, किंवा असे काही शेतकरी आहे की ज्यांनी फक्त टॅक्स वाचवण्यासाठी, आयकर वाचवण्यासाठी शेती घेतलेली आहे, जे फक्त नावाकरता शेती करतात, तर अशा शेतकऱ्यांची जी आहे कर्जमाफी मुळीच होणार नाही। त्याचबरोबर असे काही शेतकरी सापडलेले आहेत की ज्यांनी कर्ज काढलं पण ते कर्ज त्यांनी कशासाठी वापरलं हे देखील तपासलं जाणार आहे। बरेचसे शेतकरी काय करतात, पीक कर्जाच्या नावाखाली कर्ज काढतात आणि कोणाच तरी लग्न असतं त्याला वापरतात, गाडी घेण्यासाठी वापरतात, तर अशा प्रकारचे जे शेतकरी आहेत तर त्यांचं देखील कर्ज त्या ठिकाणी माफ होणार नाही। गाड्या घेणारे, घरं बांधणारे, मोठे मोठे लग्न करणारे शेतकरी जे आहेत यांचं कुठल्याही प्रकारचं कर्ज जे आहे ते माफ होणार नाही। त्यामुळे सरकारने ही चाळणी लावलेली आहे, 2 कागदपत्रांची अट त्या ठिकाणी ठेवलेली आहे। सगळ्या शेतकऱ्यांचं सरसकट जे आहे ते कर्ज माफ होणार नाही हे वेळोवेळी त्या ठिकाणी सांगण्यात आलं। मग आता नेमकं कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार, कोणत्या 20 जिल्ह्यात कर्ज माफ होणार, कोणते 2 कागदपत्र आहेत, 20 जिल्ह्याच्या यादीत तुमचा नंबर लागणार आहे का, सगळं सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे। पहा, 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलाय, आता अतिशय लक्षपूर्वक पाहायचा आहे। तर पहा, सरकारने शेतकऱ्यांचा जो आत्मविश्वास आहे तो खचू नये, कर्जमाफीचा त्यांना फायदा व्हावे म्हणून शेतकऱ्यांसाठी हा जो आहे तो निर्णय घेतला। तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा जो आहे तो निर्णय घेतला गेला। आता 2 लाख रुपये जे आहे ते कर्ज माफ होणार। आता जिल्हे पहा, पहिला जो नंबरचा जिल्हा आहे तो पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार। दुसरा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर जिल्हा, तर या 2 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे ती कर्जमाफी होणार। त्यानंतर एक सूचना सांगण्यात आली आहे की 2 कागदपत्र महत्त्वाचे काढून ठेवा ज्याच्याकरता कर्जमाफीची तुमच्यासाठी ते फार महत्त्वाचे आहे। पुढचा जिल्हा आहे पहा रायगड जिल्हा, कोकण विभागातला रायगड जिल्हा आहे। त्यानंतर पहा इकडे नाशिक विभागातला नाशिक जिल्हा आहे। त्यानंतर त्याच विभागातला जळगाव जिल्हा देखील घेण्यात आला आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्हा कोकण विभागातला घेतला आहे। त्यानंतर धुळे जिल्हा नाशिक विभागातला पुन्हा एकदा घेतला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये पुणे विभागामध्ये जर आपण बघायला गेलं तर कोल्हापूर आहे, सोलापूर, त्याचबरोबर सातारा, वर्धा, भंडारा यामध्ये आहे। त्याचबरोबर अहिल्यानगर जो जिल्हा आहे त्यालाही त्या ठिकाणी घेण्यात आले। त्यानंतर मराठवाड्यातले लातूर आणि नांदेडचा देखील नंबर लावण्यात आलाय। तर या शेतकरी या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी तुमचं त्या ठिकाणी होणार आहे। आता कागदपत्र कोणते, तर तुमच्या शेतीच्या कनेक्टेड कागदपत्र तुम्हाला लागणार आहे। जो 7/12 उतारा आहे तर तो तुमचा अपडेटेड 7/12 उतारा लागणार आहे। जे कर्ज घेतलंय त्या कर्जाची नोंद 7/12वर असणं गरजेचं आहे, कारण की काय होतं, कर्ज तुम्ही वेगळ्या कारणासाठी घेतलं असेल तर माफ त्या ठिकाणी होणार नाही। त्यामुळे 7/12 उतारा, त्याचबरोबर तुमचं बँकेचं पासबुक, तुमचं अपडेट असणार आधार कार्ड आणि तुमचं बँक खातं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। तर अशा काही महत्त्वाच्या अटी याच्यामध्ये असणार आहे। आता सरकारनं समिती स्थापन केली आहे, जूनपर्यंत कर्जमाफी होणार आहे, म्हणजे येणाऱ्या काळात त्याच्यामध्ये बरेचसे बदल होऊ शकतात, अटी लावल्या जाऊ शकतात। कर्जमाफी होणार हे फिक्स झालं आहे, पण तुम्ही आता लक्षपूर्वक त्या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे, वेगळे अपडेट त्या ठिकाणी घेत राहणार आहे, अपडेटकडे वेळोवेळी लक्ष द्यायचं आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आता याच्यामध्ये अपडेट्स येतील, लवकरात लवकर तुम्ही त्या अपडेटनुसार काम करून घ्यायचं आहे। अन्यथा होईल काय की मग बाकीच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, तुमची होणार नाही आणि तुम्ही दुःखी व्हाल। त्यामुळे अपडेट घेत राहा, कारण की दररोज अपडेट याच्यामध्ये येत राहतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, आलेला प्रत्येक व्हिडिओ पाहत चला, कारण की दररोज काही ना काहीतरी अपडेट येतात। आणि फार महत्त्वाचा प्रश्न आहे, 2 लाख रुपयाचा प्रश्न आहे, कदाचित सरकार 2 लाख 3 लाख रुपये देखील त्या ठिकाणी देऊ शकतं। त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।